नावाचा प्राणी आहे, हरिण. तो असणारा हरिण शब्दाला भुलला. तो असणारा जो पारधी आहे त्याने अरण्यामध्ये गेला. अरण्यामध्ये गेल्यानंतर सुंदर अशा प्रकारचा आलाप तो गाऊ लागला. आणि त्या आलापाला ऐकल्यानंतर हरिणाच्या मनामध्ये असं निर्माण झालं की त्याला असं वाटलं की आपल्याला हा आलाप जवळ गेल्यानंतर आणखीन आनंद देईल, आणखीन स्पष्ट रूपाने कळेल. आणि म्हणून ते असणाऱ्या हरण जवळ जवळ येतं, त्या पारद्याच्या जवळ बसतं. आणि बसल्यानंतर हा पारधी एकदम काय करतो तर त्या ठिकाणी त्या असणाऱ्या आलापाला बंद करतो. आणि बंद केल्यानंतर ते जाळं टाकलेलं असतं, त्या जाळ्यामध्ये त्याला अडकवतो आणि त्याला मारून टाकतो. बघा, हरण नावाचा जो काही जीव आहे तो कशाला भुलला हो? शब्दाला भुलला. कारण की गायन हे कसं आहे तर शब्द स्वरूप आहे. त्या शब्दाला भुलल्यामुळे हरणाला मारावं लागलं. त्यानंतर दुसरा प्राणी आहे हत्ती. तो हत्ती स्पर्श विषयाला भुलला. ज्या भागामध्ये ज्या क्षेत्रामध्ये खूप हत्ती असतात तर ते काय करतात, हत्तीचे जे दात असतात ते दात घेण्यासाठी अत्यंत मौल्यवान अशा प्रकारचे ते दात असतात. आणि ते मिळवण्यासाठी लोक एक युक्ती करतात. एक मोठा गड्डा करतात आणि गड्डा केल्यानंतर त्याच्यावरती गवत टाकतात आणि समोर एक असणारी हत्तीन बनवतात. आणि हत्तीन बनवल्यानंतर हा जो हत्ती त्या हत्तीनीला बघतो, पळत पळत जातो. काम भावना अंतकरणामध्ये असते आणि त्या गड्ड्यामध्ये पडतो. आणि पडल्यानंतर मग त्याला त्या ठिकाणी मरावं लागतं. म्हणजे स्पर्श विषय आपल्याला मिळावा, त्या स्पर्श विषयाच्या आसक्तीमुळे या ठिकाणी हा जो काही हत्ती आहे त्याला मरण पत्करावं लागलं. त्यानंतर बघा रूप विषय. त्या रूप विषयाच्या आसक्तीमुळे जो पतंग नावाचा किडा आहे की दिवा लावल्यानंतर तो त्याच्या भोवती घिरट्या घालत असतो, त्याला ते रूप इतकं आवडतं की ते रूप त्याला सोडावं वाटत नाही. तो झडप घालतो त्या दिव्यावर आणि स्वतःचा मृत्यू ओढवून घेतो. म्हणजे रूप विषयामध्ये पतंग नावाचा किडा अडकला आणि स्वतःला त्याने काय केलं, मारून टाकलं. स्वतःला मरून त्याने घेतलं. त्यानंतर बघा मासा. मासा माहीत असेल ना तुम्हाला, तर तो मासा रस विषयामध्ये भुलला. ज्यावेळेस तो कोळी त्या असणाऱ्या लोखंडाच्या गळाला काय करतो, आमिष लावतो, उंडा लावतो. आणि उंडा लावून त्या पाण्यामध्ये टाकतो. त्या आमिष गिळण्याच्या इच्छेने तो असणारा मासा येतो. आणि मासा ज्यावेळेस त्या आमिषाला गिळतो त्यावेळेस तो गळ त्या असणाऱ्या माशाच्या तोंडामध्ये घुसतो आणि त्या ठिकाणी त्याला मरण पत्करावं लागतं. त्यानंतर आहे बघा गंध विषय. त्या गंध विषयामध्ये हा जो भ्रमर आहे तो भ्रमर गंध विषयामध्ये आसक्त झाल्यामुळे त्याला त्या ठिकाणी मरण पत्करावं लागतं. काय होतं, दोन प्रकारचे कमळ असतात. एक सूर्य विकासनी आणि दुसरं असतं चंद्र विकासिनी. सूर्याचा उदय झाल्यानंतर जे कमळ प्रफुल्लित होतं त्याला सूर्य विकासिनी. मग सूर्य अस्त होत असताना हा भुंगा त्या कमळावर जातो. कमळामध्ये गेल्यानंतर तो असणारा गंध सेवन करण्यामध्ये एवढा तो निमग्न झालेला असतो की त्याला त्या कमळातून बाहेर निघावं वाटत नाही. मग तो विचार करतो, नको आता आपण बाहेर निघायचं नाही. सकाळ होईल, पुन्हा सूर्य उदय होईल, पुन्हा कमळ त्या ठिकाणी उमलेल आणि त्यानंतर मी काय करीन तर या कमळातून बाहेर निघेल. अशा प्रकारचं तो काय करत असतो, विचार करतो. पण रात्रीच्या वेळेला त्या ठिकाणी काय तर हत्ती येतो. हत्ती आल्यानंतर त्या कमळाला उपटतो, खाऊन टाकतो. आणि अशा प्रकारे त्या गंध विषयामध्ये आसक्त झाल्यामुळे त्या असणाऱ्या भुंग्याला, त्या भ्रमराला मरावं लागलं. बघा, एका